लावा आता हळद. भाग्यश्री, हा मान तुझा. हा हो. हळद लावा बाई हळद लावा, आमच्या नवरीला हळद लावा. हळद लावा बाई हळद लावा, आमच्या नवरीला हळद लावा. ये मधुरा ये. हो आधी यांना या ना तुम्ही. नंडेचा मान असतो. या. हे मधुरा, अगं हळदीपासून रडायला लागू नकोस. हा काय रे अक्षय बाळा, त्या लग्नाच्या पत्रिका वाटून झाल्यात म्हणे. कधी लग्न कधी आहे? उद्या. पण डॅडी मला लग्न नाही करायचंय. मी ठरवलंय मी लग्न करीन तर फक्त कियाराशीच करीन, नाही तर मी लग्न नाही करणार. डॅडी प्लीज, आम्ही एकमेकांशिवाय नाही राहू शकत. आम्हाला परवानगी द्या प्लीज. प्लीज डॅडी. सोड रे चॉकलेट. तू असं जे काही पिक्चर सारखं बोलतोस ना, ते त्या दिवशी तुझ्या आजा समोर बोलला असतास तर मानलं असतं आपण. डॅडी प्लीज, प्लीज असं करू नका. आम्हाला वेगळं करू नका डॅडी. आम्ही एकमेकांशिवाय नाही जगू शकत. मी त्या दिवशी मुद्दामून नाही बोललो, कारण सिच्युएशन बिघडून उगाच हाणामारी होऊ नये असं मला वाटत होतं. पण आता बघा ना, मी घराच्या बाहेर पडायला तयार झालोय. कुणासाठी करतोय मी? केरासाठीच ना. आता नोकरी पण मिळाली मला. मी तिला खरंच सुखी ठेवीन. प्लीज प्लीज आमच्या लग्नाला परवानगी द्या प्लीज. गाडग्याने आपली इज्जत ठेवली नाही, आपण त्यांची ठेवणार नाही. एकदा त्यांच्यावर फुल्ली मारली ना की मारली. आणि आपल्याला खरा राग यायच्या आधी ना कल्टी मारायच्या इथून, नाही तर बारी पडेल. डॅडी प्लीज. डॅडी असं नका करू. मला ऍटलीस्ट केराशी बोलू तरी द्या. ती कुठे? तिला बोलवा ना. नाही घरात ते. मी तिला कधीपासून फोन ट्राय करतोय पण तिचा नंबरच लागत नाहीये. आय नो तुम्ही तिला कॉन्टॅक्ट करू शकता. प्लीज प्लीज मला तिच्याशी बोलू द्या. तुम्ही तरी तिला फोन करा प्लीज. असं बोलतोस? फोन लावू मी? बर बर. हॅलो, साधना गाडगे बोलते. हा कियारा, माझा डॅडी बोलतोय मी. सावंत? हा हो 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 हो. अगं अक्षय आलाय, तुझा हात मागायला आला. बोलायचंय त्याच्याशी. हे बघ. हॅलो कियारा. अक्षय, मुकाट्यानं घरी ये. झालं तेवढं खूप झालं. पुढच्या 15 मिनिटात तू इथे मला माझ्या समोर हवायस. एवढं समजावून सांगितलं तरी तुला कळत नाहीये? मुकाट्यानं घरी ये. मला एक अक्षर ऐकायचं नाही आता. अरे यार, अजून कसा नाही आला हा?
अक्षय 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 काय झालं? अरे कुठे चाललेस तू? गाड्या बघ ना. अक्षय 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 काय झालंय? बोल ना काहीतरी. अक्षय मी तुझ्याशी बोलतोय, बोल ना काय झालंय? अरे अरे काहीतरी बोल ना अक्षय. कियाराचे बाबा काय म्हणाले का तुला? ठीक आहे, पण ठीक आहे, आपला प्लॅन बी रेडी आहे ना? हा मला सांग, कियारा कुठे आहे? अक्षय कियारा कुठे आहे? अक्षय अक्षय काय चाललंय तुझं? कुठे चाललंयस अक्षय? आपण करूयात ना काहीतरी. बघ हे बघ, तू शांत हो. थांब, मी कियाराला कॉल करतो. स्विच ऑफ येतोय. ती माने सगळं हळद राहिले ते काढ. हे सगळं नको होतं ग मला. हा खोटेपणा इथपर्यंत नाही सहन करू शकत आहे मी. आणि या शहाण्याचा अजून कॉल कसा काय नाही आलाय? अगं हळदीपर्यंत गोष्टी पोहोचल्या. कियाराच्या डॅड समोर उभा होता तो. एव्हाना कॉल यायला हवा होता ना. अगं आता जर तू हे सगळं केलंस तर काय उपयोग आहे? हे बघ अमृता, टाकलायस ना यात पाय तर तो नीट बाहेर काढ. झटकायला जाशील तर अजून अडकशील त्यात. बघ तू काही कर, पण ऍटलीस्ट हा मेसेज तरी पोहोचव तिच्यापर्यंत. हा ठीक आहे, चल. नाही लगेच कळव हा तू. हो हो, नाही डोंट वरी. ओके, थँक्यू सो मच. काय रे, काही कळलं का? तिला काहीच माहित नाहीये. तू एक काम कर, तू चहा घे. नको नको काय? त्या कियारासाठी 100 जणांना कॉल केलायस तू. घसा चुकला असेल, चहा घे गप्प. नकोय रे मला काही, आणि मला काही जाणार नाही. तिचा पत्ता लागेपर्यंत मला नाही सुचणार काही. तू सुहानाला कॉल केलायस? सुहाना? हॅलो, हाय सुहाना, अक्षय हियर. हो ना, खूप दिवस झाले आपण बोललो नाही. येस येस. ऐक ना, माझं असं एक काम होतं की तुझ्याकडे किंवा तुझा आता एवढ्यात कियाराशी काही कॉन्टॅक्ट झाला का? नाही, आय नो तू 6 महिन्यापूर्वी शिफ्ट झालीस बँगलोरला. नाही, पण मला काय वाटलं की इफ इन केस तुझ्याकडे कियाराचा सेकंड एखादा नंबर असेल तर. नाहीये का? नाही, माझ्याकडे असलाच पाहिजे आयडियली, बट मला असं वाटलं ना की मुलींचं. ऐक ना, तुझा जर काही कॉन्टॅक्ट झाला ना तर तिला फक्त पंकजला कॉन्टॅक्ट करायला सांग. हा, येस, थँक्यू. बँगलोर पर्यंत पोहोचलो यार आपण. मला नाही वाटत आता कोणी राहिलंय. आता काय करायचं? बघ ना कुठला मेसेज आलाय का. अगं अमृता, फोन स्विच ऑफ आहे तुझा. काय? अगं मी चार्जच करायचा विसरले काल.
आणि तू त्या अक्षयला शिव्या देत होतीस. अगं चार्जर कुठे आहे तुझा? माझं डोकं आहे का खोकं? बिचारा अक्षय कॉल करत असेल तिकडून. धन्य आहेस तू अगदी अमृता. ती बेबी आहेत त्या ना बरोबर ओरडते तुला. आणि तू खूप टिपटॉप आहेस ना. हा बघ चार्जर. थांबे पटकन. जगदाळे, नाही नाही, एखादी गोष्ट घडण्यासाठी योग हा किती महत्वाचा असला ना तरी सुद्धा इच्छाशक्ती तेवढीच महत्वाची असते माणसाची. ही गोष्ट विसरू नका. तो दे इकडे. तू बाहेर लँडलाईन वर लक्ष ठेव. अक्षयचा फोन आला तर मी इथे बघते. जर त्याचा फोन आला ना तर मी तुला कळवेन. नक्की. हो. अनुभव मी किमान 100 वेळा घेतला असेल तुम्हाला सांगतो. कुणाचा फोन आहे? हा काय 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 नाही नाही नाही, तो तुम्हाला नाही नाही नाही. फोन कुणाचा आहे? मी काय म्हणत होतो, इच्छाशक्ती. म्हणजे एखादी गोष्ट मिळवायचा ध्यास एकदा माणसाने घेतला ना की आकाश पाताळ एक करून ती गोष्ट त्या माणसापर्यंत पोचतेच. हे आला मेसेज किंवा कॉल? का ती फोन तर चार्ज होते. मी सांगतो ना, विल पॉवर असं म्हणतात त्या. हा माझा फोन येणार आहे. हा 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 बोला बोला, तुम्ही बोला. हा बोला. हा बाई बाई बाई. हो, मग ते मगाचपासून काय सांगतोय तुम्हाला. काका हो फोन येणार आहे. बाई धरा. बर अमृता ती खुर्ची आहे इकडे. नाही नाही जा पाणी घेऊन ये बाई. पाणी घेऊन ये. ते महत्वाचं नाहीये. म्हणजे मी काय सांगतो ते कळलंच नाही तुम्हाला. केव्हापासून राहते मी आपली. फोन येणार आहे. अरे एवढा 4 दिवसांच्या जवळचा मुहूर्त कशाला अगदी काढला कोणाला माहिती. बाई ग बाई बाई. तेच म्हणतोय मी. हा घाई कशाला एवढी करायची. पण ते काही असो बाई, आमच्या अम्मूनं चांगलं स्थळ पटकावलंय म्हणा. डोळ्याचं पारणं फिटणार आहे. अगदी डोळ्याचं पारणं. ए दादा, डोळ्याचं पारणं फिटणार आहे की नाही अगदी. बेबी अगं फोनवर बोलतोय ना मी. किती जोरात काय काढते. नाही नाही जगदाळे, माझं ऐका, माझं म्हणणं असं आहे की तुम्हाला मदतीला पॅकिंगला हात लावणार. प्लीज द्या ना मला. घेऊन ये. प्लीज 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 जगदाळे, मी तुम्हाला नंतर फोन करतो. हा काय ग तुझं. घे कोणाला फोन करायचा तो कर. जगदाळीशी बोलत होतो, एक शब्द मला बोलू दिले ना त्याच्याशी. सारखी बुणबुण बुणबुण बुणबुण. मग हे बघ कसं रुखवत आणलंय. हा घे. दादा, अमृताकडे बघ कशी फोनकडे बघते बघ. माझ्या लक्षातच आलं नाही. म्हणजे बहुतेक तिकडनं फोन येणार असेल. हा म्हणून सारखी बुडबुड करत होती, फोन ठेवा प्लीज प्लीज प्लीज. हा येऊ दे. कोणाचा फोन यायचाय तो येऊ दे. हा तू वाट बघतेस ना. फोन आला की वाटेल तेवढा वेळ बोल. हा असू दे रे दादा, असू दे. त्यांचेच दिवस आहेत. म्हणजे अरे म्हणजे काय, आत्ताच मजा असते. नंतर कोण कोणाला विचारतंय. हा हो. गोड गोजिरी लाज लाजरी अमृता होणार. फुला फुलाच्या बांधून माळा मंडप घाला गदारी. गोड गोजिरी लाज लाजरी अमृत होणार. बस बस तू पण घे रे खाली. हा घे 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 घे. ओके ओके. हे तुझं झालं ना इकडे सगळं. वा चल लाईट ऑन कर. आला जातो मी द्वारकापूर. ठीक आहे का. हा चौकात जवळ आहे. हा
काय ग काय चाललंय? संध्याकाळपासून आतापर्यंत 2-3 तास तुझं फोनकडे बघतच बसली. आला नाही अजून फोन? हॅलो अक्षय, सॉरी, तू खूप वेळापासून ट्राय करत असशील ना. फोनची बॅटरी डाऊन होती. सगळं व्यवस्थित आहे ना? आणि क्यारा तुझ्या बरोबरच असेल. तिला काँग्रॅट्स सांग. अमृता, सगळं संपलंय आता. सगळंच फसलंय. फसलं संपलं म्हणजे? कियाराच्या डॅडींनी लग्नाला नकार दिलाय. काय? अरे पण तुमचा प्लॅन बी ठरला होता ना. केला होता आपण. एक 5 मिनिटासाठी भेटू शकतो प्लीज? कशासाठी? मला तुझ्याशी बोलायचंय. प्लीज भेटूया ना 5 मिनिटं प्लीज. अक्षय, माझ्याशी बोलून काय होणार आहे? कियारा कुठे? तिचा काहीच कॉन्टॅक्ट होत नाहीये. अरे मग मला कशाला भेटतोयस? तिला शोध ना. सगळ्यात आधी घरी जा आणि आपलं लग्न मोडल्याचं जाहीर कर. आणि माझ्या घरी तसं कळव ऑफिशियली. अमृता, मी तुझ्या बिल्डिंगच्या खाली आलोय. मला तू 5 मिनिटं खाली भेटायला येशील प्लीज? काय? हो, मी तुमच्या वॉचमनच्या केबिनच्या मागे उभा आहे. मला प्लीज ये भेटायला 5 मिनिटं प्लीज. अरे मला भेटून काय करणार आहेस अक्षय? मला तुझा सपोर्ट हवाय. बोलायचंय मला काहीतरी प्लीज. ठीक आहे, आले. तिचा अजूनही फोन लागत नाहीये यार. इथे काय करतोयस तू अक्षय? तू कियाराला शोधायला हवंस. आयनो, पण तिचा कुठेच पत्ता लागत नाहीये. तिच्या कुठल्याच मित्रमैत्रिणीला माहिती नाही की ती कुठे. मला काही सुचत नाहीये. सगळंच फसलंय यार. मग मी काय करू? पेशन्स ठेवून हळद सुद्धा लावून घेतली ना मी. ह्याच्याहून पलीकडे मी काही करू शकत नाही अक्षय. कियारा आज ना उद्या कधीतरी मिळणारच आहे ना. तू आत्ताच्या आत्ता तुझ्या घरी जा आणि सगळ्यांना सांग की तुला हे लग्न करायचं नाहीये. तुला माहिती ना पण माझ्या घरचे कसे आहेत. यू हॅव टू फेस देम अक्षय. अरे तुला कधी ना कधी त्यांना फेस करावंच लागणार आहे ना अक्षय. आणि मी माझा शब्द पाळलेला आहे. गणपतीपासून हळदीपर्यंत सगळं सावरून घेतलंय ना मी. याच्या पलीकडे खोटेपणा मला जमणार नाही. And Akshay, you have to do it this time. हे तुलाच करावं लागणार आहे. You have to face the reality. अगं हो, पण तीच इतकी भयंकर आहे ना की मी सांगू शकत नाही कोणाला यार. सगळ्यांना वाटतं की मी आनंदात लग्न करतोय, पण मला माहिती ना की मी काय सहन करतोय. तिथे माझी किऊ डोळ्यात प्राण आणून माझी वाट बघत असेल आणि मला तिचा पत्ता पण माहित नाही. कुठे ती हे मला माहितच नाही. फोन लागत नाही तिचा. आणि माझं काय? मला साधारण तरी सोडणार आहेस तू? सॉरी अक्षय, बट दिस इज नॉट डन. तू घे शोध कियाराचा, पण त्याला डेडलाईन नाहीये. आपल्या लग्नाचा मुहूर्त उद्या आहे, उद्या. आपल्याला नको असलेल्या लग्नाचा. कळतंय का तुला? आता एकही मिनिट घालवू नकोस. घरी जा आणि सगळं स्पष्टपणे सांग. उद्याचं लग्न होणार नाही हे तू स्वतः माझ्या बाबांना फोन करून सांगणार आहेस. कळलं? बी अ मॅन अक्षय. तू हे करू शकतोस.
माझ्यासाठी नाही, ऍटलीस्ट कियारासाठी तरी. करतो मी. आय नो मी करू शकतो. उद्या माझ्या घरचे फोन करतील तुझ्या घरी आपलं लग्न मोडलंय सांगायला.